मित्रांनो नमस्कार. अस्थमा म्हणजेच दमा हा एक श्वसन संस्थेशी निगडीत खूप कॉमन आजार आहे. तर आज या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की अस्थमा हा कसा होतो, त्याची कारणे काय काय असतात आणि त्यावरती उपचार कसा केला जातो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अस्थमा जो होतो म्हणजे नेमकं काय होतं की जे आपले श्वसन संस्था जी निगडीत आहे, ज्यामध्ये नाक आहे, त्यानंतर आपलं श्वसन नलिका आहे, फुफ्फुस आहे. तर जी श्वसन नलिका आहे यामध्ये पेशंटला दाह निर्माण होतो, म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला इन्फ्लमेशन असं म्हटलं जातं, म्हणजे सूज यायला लागते आतमध्ये. आणि सूज आल्यामुळं जी श्वसन नलिका आहे आणि त्यानंतरच्या ज्या बारीक नलिका आहे ज्यामधून आपला जो श्वास आहे तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचवला जातो, यामध्येही ती जी आहे सूज इन्फ्लमेशन जे आहे ते व्हायला लागतं. आणि त्या सगळ्या ज्या श्वसन नलिका आहे त्या कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतात, म्हणजे ते आकुंचन पावायला लागतात आणि पेशंटला श्वास घेण्यामध्ये पेशंटला त्रास व्हायला लागतो. तर हे एक कॉमन पॅथॉलॉजी जी आहे ती अस्थमामध्ये होत असते. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, जी श्वसन नलिका आहे किंवा ज्या बाकीच्या बारीक श्वसन नलिका आहेत ज्या की श्वास आपल्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचवतात, यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव सिक्रेट होत असतो, ज्याला म्युकस असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस इन्फ्लॅमेशन होतं म्हणजे तिथं सूज निर्माण व्हायला लागते, तर दुसरी गोष्ट अशी होती की तिथं जे म्युकस सिक्रेशन आहे हे खूप प्रमाणामध्ये तिथं तयार व्हायला लागतं आणि पेशंटला, आणि तिथं ते फ्लूइड लेवल जे आहे ते त्या पाईप्समध्ये वाढली जाते आणि पेशंट ज्यावेळेस श्वास घेतो त्यावेळेस तिथं शिट्टी निघल्यासारखा असा आवाज श्वास घेताना पेशंटला व्हायला लागतो. ह्यामध्ये अस्थमा जो होतो हा लहान मुलांपासून तो वयोवृद्धांपर्यंत केव्हाही पण पेशंटला होऊ शकतो. जनरली अस्थमा जे आहे ते बरेचशा म्हणजे 80 ते 90% केसेसमध्ये हा जेनेटिक आहे, म्हणजे पिढीजात पेशंटला हा असू शकतो. म्हणजे पहिले जर आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना कोणाला जर असेल, फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कोणाला असेल, तर पुढल्या पिढीमध्ये अस्थमा होण्याचे चान्सेस हे खूप जास्त प्रमाणात असतात. परंतु काही वेळा काही केसेसमध्ये ॲक्वायर्ड पण असू शकतो, म्हणजे ऑक्युपेशनल म्हणजे जो कामाशी निगडीत एखाद वर्कर जो आहे तो इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, केमिकल इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा खाण कामगार वगैरे आहे, ज्यामध्ये कंटिन्यू धुळीच्या एक्सपोजरमध्ये पेशंट असेल तर हा आजार होऊ शकतो पेशंटला. दुसरी गोष्ट, जे लोक खूप जास्त स्मोकिंग वगैरे करतात, सिगरेट स्मोकिंग वगैरे असेल किंवा इतरही बाकीच्या ज्या गोष्टी असतील, यामुळं अस्थमाचा जो प्रकार आहे हा पेशंटला होऊ शकतो. लहान मुलांमध्ये जनरली जो अस्थमा असतो तो जवळपास 90 to 95% केसेसमध्ये हा जेनेटिक असतो, म्हणजे फॅमिली हिस्ट्रीमध्ये कोणाला तरी अस्थमा असण्याचे चान्सेस असतात आणि याला आपण जनरली बालदमा असं म्हटलं जातं. नंतरचे सगळ्यात महत्त्वाचे जे गोष्ट घडते, पेशंटचे जे लक्षणं आहे त्यामध्ये पेशंटला खूप जास्त दम लागायला लागतो, कारण जी श्वसन नलिका आहे ती कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे, ती आकुंचन पावलेली आहे आणि फुफ्फुसापर्यंत जी शरीराला जी ऑक्सिजनची जी गरज आहे ती पूर्ण होत नसल्यामुळं पेशंटला जो श्वास घेण्यामध्ये खूप जास्त त्रास व्हायला लागतो. त्यानंतर दमासोबत पेशंटला जे आहेत खोकला खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यानंतर एक्सपेक्टोरेशन म्हणजे थुंकी जी आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे म्युकस आहे, तो जो स्राव आहे की ज्यामध्ये त्या श्वसन नलिकेमध्ये तयार होत असतो, हा खूप जास्त प्रोडक्शन झाल्यामुळे ते पेशंटला चिकट थुंकी कंटिन्युअसली येत असते आणि त्यामुळे पेशंटला जो आहे तो त्रास व्हायला लागतो. आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की अस्थमामध्ये पेशंटला जे एक्साईट करणारे म्हणजे जे फॅक्टर जे आहे, जे अजून जास्त उत्तेजना देतात, त्यामध्ये जे परागकण असतात, जे की ज्याला पोलन्स असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या ऋतूमध्ये जनरली बहार ज्यावेळेस येतो पिकांना, तर त्यावेळेस जे पोलन्स वगैरे असतात परागकण, त्यामुळं पेशंटला त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट जी आहे, धूळ जी आहे, धुळीमुळं पेशंटला त्रास होऊ शकतो. यामध्ये जे आपण अंथरूण पांघरून ज्यावेळेस घेतो, ज्यामध्ये बारीक प्रमाणामध्ये जी धूळ त्या पांघरूणमध्ये जे
साचलेली असते, त्यामुळेही पेशंटला खूप जास्त प्रमाणात त्रास होऊ शकतो. त्यानंतर पाळीव प्राण्यांचे केस किंवा त्यांच्यामध्ये असणारी धूळ, त्याच्यामुळे पेशंटला त्रास होऊ शकतो. आणि वातावरणातले जे होणारे बदल आहे किंवा वातावरणामध्ये थंडी कडून उन्हाकडे ज्यावेळेस जातो किंवा ऊन कमी होऊन थंडीकडे ज्यावेळेस ऋतू बदलतो, असे ऋतू शिफ्ट होतानाही पण पेशंटला यामध्ये त्रास जाणवू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये जी ट्रीटमेंट जी केली जाते, ॲलोपॅथिक वैद्यकशास्त्रामध्ये याला ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा म्युकोलायटिक एजंट्स आणि स्टिरॉइड्स हे कॉम्बिनेशन्स पेशंटला दिलं जातं, किंवा रोटाहेलर्स आहे, इनहेलर्स आहेत. तर या टाईपचे जे औषधं आहेत हे दिली जातात. परंतु ज्यावेळेस अस्थमाचा ॲक्यूट अटॅक असतो, म्हणजे अचानकपणे खूप जास्त पेशंटला ज्यावेळेस त्रास होतो, त्यावेळेस हे देणं गरजेचं असतं. परंतु ज्यावेळेस हा आजार संपूर्ण मुळापासून आपल्याला बरा करायचा असतो, त्यामध्ये होमिओपॅथिक ट्रीटमेंट देणं हे पेशंटला खूप गरजेचं असतं. ज्यामध्ये जी ट्रीटमेंट आहे ती पेशंटचं कॉन्स्टिट्यूशन विचारात घेऊन, म्हणजे पेशंटची जी प्रकृती आहे ती विचारात घेऊन आणि पेशंटच्या लक्षणानुसार यामध्ये इलाज केला जातो. आणि त्यामुळं पेशंटचा जो आजार आहे तो समूळ नष्ट करण्यासाठी, तात्पुरतं रिलीफ नाही तर पूर्णपणे तो समूळ नष्ट करण्यासाठी होमिओपॅथिक औषधं हे पेशंटसाठी खूप उपयुक्त राहतात. परंतु जर अशी केस असेल की ज्यामध्ये रात्री वगैरे खूप जास्त अचानक सडन एखाद्या एक्सपोजरला जाऊन पेशंटला खूप जास्त त्रास व्हायला लागला, श्वास घ्यायला वगैरे त्रास व्हायला लागला, तर अशा वेळेस जे आहे ते इनहेलर्स किंवा ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा स्टेरॉइड्स पेशंट वापरू शकतात. परंतु दीर्घकालीन ट्रीटमेंटसाठी डेफिनेटली होमिओपॅथी वैद्यकशास्त्राचं जे आहे पेशंटनी लाभ घेतला पाहिजे आणि त्यापासून मुक्त व्हायला पाहिजे. सो आय होप दिस व्हिडिओ इज हेल्प फॉर यू. सो थँक यू सो मच.